वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी वाढ. हळदीचा दर प्रति क्विंटल 13,000 रुपयांवर पोहोचला. बारामती बाजार समितीमध्ये तूर हमीभाव खरेदी केंद्राला शुभारंभ. इथे ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाणार. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसांपासून स्थिर असलेले तुरीचे दर वाढले. तुरीला 7,600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर. तुरीच्या वाढत्या दराचा नाफेड खरेदीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता. औंढा नागनाथमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना खडकाळ जमिनीमध्ये केला अनोखा प्रयोग. 2 एकर शेतामध्ये केशर आंब्याची बाग. आता शेतकरी अनिल देशमुखांना यातून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा. सिंधुदुर्गमधील बाजारपेठांमध्ये फळांचा राजा हापूस दाखल. सध्या आंब्याचा 1 डझनचा दर 1,500 रुपये. हा दर मे महिन्यामध्ये 400 ते 500 रुपये डझन होण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगर आणि चोपडा तालुक्यामध्ये ज्वारी काढणीला सुरुवात. मजुरांच्या साह्यानं कापणी सुरू. बाजारपेठेतही गव्हापेक्षा ज्वारीची आवक वाढली. जळगावच्या चाळीसगावमधील बाजार समितीमध्ये धान्य आवक वाढली. आवक वाढल्यानं धान्याच्या दरामध्ये 300 ते 400 रुपयांची घसरण. गहू, तूर, हरभऱ्याच्या दरातही काही प्रमाणात घट. धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनस दिला जाणार. अर्थमंत्री अजित पवार यांची ग्वाही. याबाबत लवकरच अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार. अजित पवारांची माहिती. वर्ध्याच्या इंगणीमध्ये अॅग्रिस्टॅक नोंदणी शिबिर आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी. विभागीय आयुक्तांचं आवाहन. लातूरच्या अनेक भागामध्ये पुढच्या 24 तासामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस होण्याची शक्यता. पुण्याच्या मावळ तालुक्यामधील कासारसाई धरणामध्ये 45% पाणीसाठा शिल्लक. जूनच्या अखेरीस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक. शेतकरी आणि नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन. गोंदियाच्या मोहगाव तिल्लीमधील रब्बी हंगामातील धान पिकं पाण्याअभावी करपली. शेतकरी संकटात. शेतकऱ्याकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. शहापूर तालुक्यामधल्या नामपाडा गावात पाण्याची भीषण टंचाई. शाळकरी मुलं आणि महिलांची पाण्यासाठी कसरत. तुटपुंजा पाण्यामध्ये तहान भागवावी लागते. सोलापुरातील सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीमध्ये शेवाळ आणि मृत मासे आढळले. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरवस्थेवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. 8 दिवसामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास महापालिका आयुक्तांना अशुद्ध पाणी पाजणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. विधानसभेमध्ये आमदारांनी आवाज उठवूनही चंद्रभागेची परिस्थिती जैसे तेच. स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष. शुद्धीकरण करणारे सेवर तंत्रज्ञान कुचकामी. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाई कृती आराखडा सादर. 9,49,70,000 रुपयांच्या आराखड्याला मंजुरी. आराखड्यानुसार 357 गावातील 722 वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता. इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी मंत्रालयामध्ये बैठक. सुळकुड योजनेला विरोध झाल्यानंतर अभ्यास करून नवीन योजना करून शहराला पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमधील बैठकीमध्ये निर्णय. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणासह गोदावरी नदीला जलपर्णीचा विळखा. जलपर्णी तातडीनं न काढल्यास नागरिकांकडून जलसमाधीचा इशारा. सांगलीच्या एतवडे खुर्द इथे वारणाकाठी मगरीची तब्बल 32 अंडी सापडली. शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्याला आढळली मगरीची अंडी. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना. नाशिकच्या मनमाडच्या माधवनगरमध्ये दुर्मिळ पिवळा पिंगळा पक्षी आढळला. शेलार कुटुंबियांनी पिवळा पिंगळा पक्षाला जीवदान दिलं. पक्षाला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं. रत्नागिरीच्या गावखडी किनाऱ्यावर यावर्षी कासवांचे अंडी घालण्याचं प्रमाण वाढलं. गावखडी समुद्रकिनारी झिपावली 903 कासवाची पिल्लं. पिंपरी चिंचवड नदीकाठी 1,150 पेक्षा अधिक झाडं तोडण्याच्या प्रस्तावावर नागरिकांकडून आक्षेप. या संदर्भात अधिकारी उमेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी दरम्यान 70 नागरिक आक्रमक. औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त कायम. औरंगजेब कबर परिसरात सर्वत्र शांततेचं वातावरण. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड दौऱ्यावर. नांदेडच्या नरसी इथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखर्डा, मिनल खतगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली तयारीची पाहणी. कोल्हापुरातील हद्दवाढी संदर्भात सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये बैठक होणार. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना. मनोज जरांगेंचा 8 टप्प्यामध्ये महाराष्ट्र दौरा. जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज पहिल्या टप्प्यात राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरा करणार असल्याची जरांगेंची माहिती. पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांनी लावली उपस्थिती.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपुरात नवसखी सरस महोत्सवाचं उद्घाटन. सरस महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांकडून प्रदर्शनाची पाहणी. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला पण श्रीमंत लोकप्रतिनिधींची तिजोरी लुटली. रणजितसिंह नाईक निंबाळकरांची रामराजेंवर जोरदार टीका. रामराजेंनी 4 दिवसांपूर्वी ठेवलेल्या स्टेटसलाही निंबाळकरांचं प्रत्युत्तर. फलटणमधील सहकारी संस्था रामराजेंनी विकायला काढल्याचा आरोप. धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमातून शिक्षण चालू करण्याच्या निर्णयाचं स्वागत. सोलापूरच्या करमाळ्यामधील पोथरेमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचं जोरदार स्वागत. राम शिंदेंचा ग्रामस्थांकडून सन्मान. पुण्याच्या इंदापूर आगार आणि बस स्थानकांच्या सुविधांसंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मागण्या मान्य. मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. बस स्थानकांचं नूतनीकरण काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती. पाडव्याच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये साखरेच्या हाराला पूजेसाठी महत्त्व. लातूर जिल्ह्यामधल्या मुरुडमध्ये साखरेचे हार तयार करण्याची लगबग. सिंधुदुर्गमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेकडून ग्रंथदिंडीचं आयोजन. मोती तलाव केशवसूत कट्ट्याजवळून ग्रंथदिंडीला सुरुवात. दिंडीमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या दरकडबडीमध्ये श्री जाखोबा महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतींचा थरार. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील बैलगाडा मालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. शहापूरच्या सरलांबे गावदेवीची जत्रा उत्साहात संपन्न. हजारो जत्रेकरूंची इथे गर्दी. या जत्रेमध्ये गावातील तरुण लोककला सादर करतात. ही लोककला पाहण्यासाठी मोठी गर्दी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बंदीच्या मागणीसाठी कन्नड संघटनांकडून आज कर्नाटक बंदची हाक. कन्नड संघटनांकडून बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये युवक काँग्रेसचा मटका जुगार विरोधात अनोखा आंदोलन. मटका अड्ड्यांची माहिती देणाऱ्याला 5,000चं बक्षीस दिलं जाणार असल्याचा बॅनर चर्चेत. रत्नागिरीच्या खेडमधील भगवान कोकरे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. गोशाळासंदर्भात अनेक मागण्यांसाठी कोकरेंचं गोशाळेतच उपोषण. वारकरी संप्रदायाचा कोकरे यांना पाठिंबा. भंडारा शहरातून होणारी अवजड वाहतूक बायपास मार्गावरून वळवण्याचा निर्णय. अवजड वाहनांची शहरातून वाहतुकीमुळे अपघात वाढल्यानं नागरिकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला यश. धुळकात पडलेल्या 100 शववाहिकांच्या वाटपाला सुरुवात. 35 कोटींच्या 100 शववाहिका धुळकात पडल्या होत्या. TV9नं बातमी दाखवल्यानंतर शासनाला जाग. वर्धा जिल्हा परिषदेचा 20 कोटी 21 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर. अर्थसंकल्पात विविध विभागांकरता आर्थिक तरतूद. वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश. नागपूर महानगरपालिकेच्या 5,302.45 कोटींचा अर्थसंकल्प सादर. आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून कुठलीही करवाढ नाही. परभणीमध्ये मनपाकडून दररोज 50 मालमत्ता जप्तीचे आदेश. केवळ 11% कर वसुली झाल्यानं मनपा आयुक्तांची कठोर भूमिका. भंडाऱ्यामध्ये पूरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली लाखोंचा घोटाळा झाल्याचा संशय. तुमसरच्या तहसीलदारांनी विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव दाखल केला. शेतीपेक्षा अधिक राशी गेल्या असल्याचं समोर. कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार. जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवण्याचा भंडारा कृषी विभागाचं आवाहन. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 2025 वर्षातील स्थानिक सुट्ट्या जाहीर. 2025 साठी नारळी पौर्णिमा, ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी. अमरावती जिल्ह्यामधल्या सर्व 14 तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस. 15,000 जन्ममृत्यू दाखल्यांपैकी 9,000 दाखले बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्याची माहिती. काही नायब तहसीलदारांनी परस्पर जन्ममृत्यूचे दाखले दिल्याचा आरोप. सांगलीच्या संजय नगरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. गर्भमुख आणि स्तनाच्या कर्करोगाची तपासणी. जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि आयुक्त शुभम गुप्तांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन. सांगलीच्या कस्तुरबा बालचंद महाविद्यालयाला नॅककडून ए मानांकन दर्जा प्राप्त. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शांतीनाथ कांतेंची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. गोंदियामध्ये रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्याची शेवटची संधी. गोंदियामध्ये 78% ई-केवायसी पूर्ण. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याची शेवटची डेडलाईन. लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचं प्रशासनाकडून आवाहन. भुईकोट किल्ल्यामध्ये तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानकडून स्वच्छता मोहीम. दुर्ग प्रतिष्ठानच्या शेकडो शिवभक्तांनी परंडा किल्ल्यामधील परिसर केला स्वच्छ. लातूरच्या अहमदपूरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई. मन्याड नदीपात्रातून वाळू रेतीचा अवैधरित्या उपसा. आरोपींकडून 25,25,000चा मुद्देमाल जप्त. पालघरमधील वैतरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच. सेक्शन पंपद्वारे रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाळू उपसा. वाळू माफियांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
वर्ध्याच्या हिंगणघाट शिवारामध्ये नदीपात्रातील डंकीन वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई. 3 ट्रॅक्टर वाळूसह 22,61,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. इंस्टाग्रामला स्टोरी ठेवल्यानं युवकाला मारहाण. परभणीच्या गंगाखेड शहरामधील नगरेश्वर गल्लीमधली घटना. 8 जणांच्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सांगलीच्या कर्नाळमध्ये 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी तलाठीसह दोघांना अटक. शेतजमीन सातबाऱ्यावर नोंद घालण्यासाठी लाच मागितल्याची. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये छेडछाडीला कंटाळून मुलीकडून आत्महत्येचा प्रयत्न. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल. चाळीसगावमध्ये बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना. प्रशासनानं तातडीनं परिसरातील अतिक्रमण हटवलं. अत्याचाराचा प्रयत्न झालेलं पडकं घरही होणार जमीनदोस्त. सांगलीच्या जतमधील उमदी परिसरात बापाकडून 13 वर्षाच्या लेकीवर अत्याचार. नराधम बापावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांकडून बेड्या. देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात. नाशिकहून तुळजापूरला जाताना बीडजवळ अपघात. अपघातात लोणारे कुटुंबातील दोघांचा मृत्यू, 7 जण जखमी. अमरावतीमध्ये संत अच्युत महाराज हार्ट रुग्णालयाचं उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं उद्घाटन.